नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला चमचमीत स्वादिष्ट पनीर बिर्याणी बनवून दाखवणार आहे। कोणाचा बर्थडे असो, लग्न असो किंवा कुठचाही कार्य असो, व्हेज रेसिपीज मध्ये चमचमीत आणि मेन रेसिपी म्हणजे आपली पनीर बिर्याणी। आजच्या या पनीर बिर्याणी मध्ये जे आपण मसाला तयार केलेला आहे ते मसाला तुम्ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। तर आहे ना 2 in 1 रेसिपी। तर वेळ न घालवता पाहूया या सुटसुटीत मोकळ्या भाताची पनीर बिर्याणी। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर पनीर बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 400 ग्रॅम बासमती तांदूळ। त्याला स्वच्छपणे धुवून घ्या आणि अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पनीर मी घेतलेलं आहे जवळजवळ 300 ग्रॅम। त्याला या प्रकारे तुम्ही पीसेस करून घ्या। पीसेसची साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 टेबलस्पून दही, कारण आपण पनीर मॅरिनेट करणार आहोत। हिरव्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 1 लिंबू, 5 ते 6 कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 मोठे कांदे उभे आणि पातळ चिरलेले, 3 कारण 1-1.5 कांदा आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहोत आणि बाकीचं गार्निशिंग साठी आपण सोनेरी होईपर्यंत फ्राय करणार आहोत। 2 टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला बारीक चिरलेले, किंवा तुम्ही याची प्युरी सुद्धा करू शकता। मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा हळद, 3 ते 4 चमचे आगरी लाल मसाला पावडर, 1.5 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि 1.5 चमचा स्पेशल बिर्याणी मसाला पावडर। मी कुठचाही ब्रँडचा बिर्याणी मसाला पावडर घेऊ शकता। त्याच्यामध्ये खास हे आलू बुखारा असतात, म्हणजे ड्राय आलू बुखारा म्हणून मी हे वापरते। आणि जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताजा कुटलेला घरचा गरम मसाला सुद्धा वापरू शकता। भाताच्या फोडणीसाठी आपण घेतलेला आहे 2 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 हिरवी वेलची, 3 लवंगा आणि अर्धा छोटा चमचा 6 जिरा। आता सर्वात आधी आपण पनीर मॅरिनेट करत ठेवूया। त्याच्यासाठी घ्या 2 मोठे चमचे दही, त्यात घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मसाला पावडर। तुम्ही कुठचाही लाल मसाला पावडर वापरू शकता, आगरी लाल मसाला किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर घाला अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर। त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया चवीपुरतं। व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या। हे तर सध्या आपण बिर्याणीसाठी पनीर मॅरिनेट करतोय, पण एरवी सुद्धा जर तुम्हाला पनीर टिक्का बनवायचा असेल तर याच प्रकारे तुम्ही पनीर मॅरिनेट करून फ्राय करू शकता आणि असंच खाऊ शकता, किंवा त्याची ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता। हे बघा मिक्स करून झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण पनीर मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने मिक्स करा, कारण साधं पनीर किंवा मलाई पनीर सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर त्याची काळजी घ्यावी, कारण खूप लवकर म्हणजे पनीरचे तुकडे पडतात, म्हणजे पीसेस होतात, म्हणून हलक्या हाताने मिक्स करा। आणि मिक्स केल्यानंतर अर्धा ते पाऊण तास याला मॅरिनेट करत ठेवा। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा झाकण देऊन बाहेर सुद्धा ठेवू शकता। आता एकीकडे आपण तांदूळ भिजत ठेवलेले आहेत, पनीर मॅरिनेट करत ठेवलेला आहे, तर दुसरीकडे आपण आता कांदा फ्राय करून घेऊया। तर तेल आधी कडकडीत गरम करा आणि कांदे फ्राय करून घेऊया। कांदे फ्राय करताना फ्लेम मीडियम ते हाय फ्लेमवर ठेवा, कारण आपल्याला कांदा कुरकुरीत करायचा आहे, म्हणजे सोनेरी करायचा आहे गार्निशिंगसाठी। पण यातलाच कांदा आपण थोडासा मसाला बनवण्यासाठी घेणार आहोत। तर कांदा मऊ पडल्यानंतर थोडासा कांदा आपण काढून घेऊया। हे बघा कांदा मऊ पडलेला आहे। आता यातला 2 पळी म्हणजे जवळजवळ 2 मोठे चमचे भरून कांदा आपण बाजूला काढून घेऊया। त्याच्यामुळे एकाच कढईत आपलं काम झालं, वेगळं कांदा फ्राय करायची गरज नाहीये आणि वेळ सुद्धा वाचतो याच्याने। बघा हे आपण आता बाजूला ठेवूया आणि उरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेऊया। पण फ्राय करताना तिथेच उभं राहावं, सोडून जाऊ नका, कारण नजर हट्टी तर दुर्घटना घटी। जर कांदा ओव्हर फ्राय झाला तर तो कडू लागतो आणि अक्षरशः फेकावा लागतो। तर या गोष्टीची काळजी घ्यावी। जर असं वाटलं थोडंसं करपले कुठेतरी तर तेवढा भाग तुम्ही काढून घ्या। हे बघा कांदा आपला फ्राय करून झालेला आहे। आता दुसरीकडे मी पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, पाणी बॉईल झालेलं आहे। आता आपण भात शिजवून घेऊया। तर टोपामध्ये तूप गरम करा, साधारण 1 ते 1.5 चमचा। तूप गरम होताच आता याच्यामध्ये आपण गरम मसाल्याची फोडणी देऊया। गरम मसाले हलकेसे परतून घ्या
फ्लेम आता मीडियम ते लोवर ठेवा, फास्ट ठेवू नका. आता याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालूया. तांदूळ सुद्धा हलकेसे परतून घ्या. तांदूळ परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. आता गरम पाणी किती घालावं? पाणी आपण गाळून घेणार आहोत म्हणून जास्तीच पाणी घालूया. त्याच्याने तांदूळ खूप मऊ आणि सुटसुटीत होतात. तर साधारण 3 पट पाणी तुम्ही घ्या याच्यामध्ये. पाणी घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर फ्लेम फास्ट ठेवा आणि मस्त उकळी येऊ द्या. आणि थोड्या वेळानंतर तुम्ही चेक करा भात मऊ झालेला आहे की नाही, म्हणजे शिजलं आहे की नाही व्यवस्थित. कारण बिर्याणीमध्ये भात सॉफ्ट होणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आपला भात मस्त झालेला आहे, म्हणजे शिजला आहे व्यवस्थित. आता पाणी गाळून घेऊया. पाणी गाळल्यानंतर झाकण देऊ नका, असंच मोकळं ठेवा. एक्स्ट्राची जी पेज आहे ती काढून घ्या आणि तसंच मोकळं ठेवा. झाकण देऊ नका, कारण त्याच्याने चिकट होण्याची शक्यता आहे. आता एकीकडे आपण पनीर फ्राय करून घेऊया. एक्स्ट्राचा जो तेल असेल तो काढून घ्या, कारण त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय केलेला होता, त्याच तेलामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं तेल काढून घ्या आणि त्या तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्या. पनीर फ्राय करताना फ्लेम मीडियमवर ठेवा, फास्ट ठेवू नका आणि खूप स्लो सुद्धा ठेवू नका, कारण आपण पनीरला दही लावलेला आहे आणि जर फ्लेम लोवर असेल तर दही पाणी सोडू शकतं, म्हणून त्या गोष्टीची काळजी घ्यावी. मीडियम फ्लेमवर आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, चिटकू नये म्हणून मी हलवतीये तसं. थोड्या वेळानंतर फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय होऊ द्या. पनीर तुम्ही बिर्याणीमध्ये न फ्राय करता सुद्धा घालू शकता, पण कसं वाटेल, प्लेन पनीर जास्ती चव नाहीये. आणि जर तुम्हाला चमचमीत एकदम चविष्ट बिर्याणी हवी असेल तर या प्रकारेच पनीर फ्राय करून घ्या. हे बघा, पनीर ऑलमोस्ट झालेला आहे. फ्लिप करा आणि गॅस आता बंद करा आणि पनीर काढून घ्या. कशी मस्त मसाला कोटिंग पनीर दिसतोय. आता पनीर पण रेडी आहे, कांदा सुद्धा फ्राय करून झालेला आहे. आता सुरू करूया आपली बिर्याणी. तर थोडं जास्तीचं तेल गरम करा. त्याच कढईमध्ये तेल गरम होतं, त्याच्यामध्ये आता कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊया. मिरची जर तुम्हाला उभी चिरायची नसेल तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा आपण ऑलरेडी जरासा फ्राय केलेला आहे म्हणून आता जास्त वेळ लागणार नाहीये. हलकसं परतून घ्या आणि याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेलं टमॅटो घालूया. टमॅटो याच्यामध्ये मी बारीक चिरून घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही प्युरी सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. टमॅटो घातल्यानंतर टमॅटो मऊ होईपर्यंत परतत राहा. यानंतर आपण याच्यामध्ये घालूया ठेचलेलं आलं आणि लसूण. याच्यामध्ये मी लसूण आणि आलं ठेचून घातलेलं आहे. तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता. आलं लसूण घातल्यानंतर पुन्हा हलकसं परतून घ्या तेलावर. आता याच्यामध्ये सर्व मसाले घालूया. तर घाला अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट. मी 2 चमचे घेतलेले आहेत कारण घरी तिखट आवडतं. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तुम्ही 1 चमचा घाला. त्यानंतर घाला 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1.5 चमचा बिर्याणी मसाला. हे सर्व घातल्यानंतर आता चवीपुरतं मीठ घाला. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्या, म्हणजे परतून घ्या. मसाला करपून देऊ नका, म्हणून गॅस सुद्धा सिमवर ठेवा, फास्ट ठेवू नका. परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवा आणि बाकीची सर्व मसाल्यामध्ये घाला. आता याच्यामध्ये लिंबू सुद्धा पिळून घ्या. तुम्ही आलं लसूण मिरची कोथिंबीरचं पेस्ट सुद्धा करू शकता आणि याच्यामध्ये घालू शकता, पण त्याच्याने थोडंसं कलर बदलतो, थोडंसं हिरवट कलर येतो, पण जसं लाल कलर आपल्याला हवा आहे तसं येत नाही, म्हणून मी बारीक चिरून घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, कारण मसाला ड्राय आहे आणि आपल्याला थोडंसं ओलसरपणा हवा आहे. कारण ही पनीर बिर्याणी आहे, म्हणजे व्हेज बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी नाही आहे. चिकन बिर्याणीमध्ये चिकनचा स्टॉक सुटतो आणि त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल पाणी घालत नाही, पण याच्यामध्ये घालावं लागेल आपल्याला. पनीरचं पाणी सुटतो, पण ऑलरेडी आपण पनीर फ्राय केलेलं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालूया. हा मस्त मसालेदार पनीर दिसतोय. हलक्या हाताने त्याला मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये जरासं पाणी घालूया, कारण नंतर आपण दम सुद्धा देणार आहोत आणि त्याच्यामुळे ती पुन्हा थोडीशी ड्राय होणार आहे. आणि थोडंसं आता मसाला आणि पनीर एकत्र जलेप होण्यासाठी थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं झाकण देऊन याला शिजवूया. फक्त 5 मिनिटं, जास्ती वेळ शिजवायची गरज नाहीये.
5 मिनिटानंतर आपण चेक करूया. ही बघा आपली मस्त पनीर मसाला रेडी आहे. आता ही जी पनीरची डिश आहे तुम्ही चपातीसोबत आत्ता खाऊ शकता, पण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर आता तवा ठेवा जाडसर, त्याच्यावर पॅन ठेवा हा आपला, आणि आता आपण भाताची लेयर देऊया. कसा मस्त मोकळा सुटसुटीत भात दिसतोय. तेजपत्ता वगैरे आहे ते तुम्ही काढू शकता, कारण त्याचा फ्लेवर ऑलरेडी भातामध्ये उतरलेला आहे. आता फ्राय केलेल्या कांद्याने गार्निश करा. आपण 2 लेयर देणार आहोत, म्हणून आधी कांदा, त्यानंतर कोथिंबीर, पुन्हा त्याच्यावर भाताची लेयर द्या आणि सेम प्रोसिजर पुन्हा कांद्याने त्याला गार्निश करा आणि कोथिंबीर घाला. त्याच्यामध्ये तुम्ही केवडा एसेन्स घालू शकता, म्हणजे 2-3 ड्रॉप केवडा एसेन्स किंवा केसर दूध सुद्धा जरासं घालू शकता. पण ट्रस्ट मी, नाही घातल्याने सुद्धा टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही. खूप चविष्ट आणि मस्त चमचमीत बिर्याणी लागते. हे बघा आता गार्निश करून झालेला आहे. आता वरून आपण थोडंसं तूप घालूया, कारण सुरुवातीला सुद्धा आपण तूप घातलेलं नाहीये, पनीरमध्ये सुद्धा तूप घातलेलं नाहीये, पण बिर्याणी आहे, तुपाचा थोडा तरी फ्लेवर हवा याच्यामध्ये. तर वरून तुम्ही तूप सोडू शकता. तूप सोडल्यानंतर आता झाकण देऊन 20 मिनिटं लो फ्लेमवर दम देऊया आणि 20 मिनिटांनंतर आपण चेक करूया आपली बिर्याणी कशी झाली आहे ती. तर त्याच्यासाठी घ्या एक फ्लॅट कालथी. पळी वगैरे घेऊ नका, कारण खालून आपल्याला बिर्याणी सर्व करायची आहे. कारण बिर्याणी सर्व करायची पण एक टेक्निक असते. खालची लेअर मसाल्याची हवी, वरती पांढरा राईस हवा. तर सर्व करताना या गोष्टीची काळजी घ्यावी. तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते बिर्याणी. खालती एकदम मसाल्याची लेअर आणि वरती पांढरा भात. एकूण एक भाताचा कण कसा सुटसुटीत झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? लवकरात लवकर बनवा, खाऊन मला कमेंट करा. गॅरंटी आहे तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर तर मटण आणि चिकनची बिर्याणी सुद्धा विसरून जाणार. आता घरात पार्टी असो का कार्य असो, आता बाहेरून ऑर्डर द्यायची गरज नाहीये. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही पनीर बिर्याणी बनवू शकता. फक्त रायत्यासोबत सर्व करा आणि एन्जॉय करा आजची ही रेसिपी. जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.